प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपण परमेश्वराच्या वचनामध्ये जात आहोत प्रियानो. आपण आपले नेत्र परमेश्वराकडे लावूया, आपले कान परमेश्वराच्या वचनाकडे लावूया. आपण 2 मिनिटं प्रार्थना करूया. धन्यवाद पित्या, आम्ही तुमचे आभार मानतो, तुमच्या नावाची स्तुती गौरव करत आहे. आजचं पवित्र वचन तुझ्या हातामध्ये देत आहे. पवित्र आत्मा लीड आणि गाईड कर प्रभू. तू सहाय्य मदत कर, येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. देवाची कृपा महान आहे. पहा, ह्या उपवासाच्या दिवसामध्ये परमेश्वराची कृपा, ह्या उत्तम शुक्रवारामध्ये पहा की परमेश्वराचं वचन आपल्याला तिसरा शब्द जो वंदस्तंभावरती येशूनं बोललेला आहे आपल्याला, तो म्हणजे की योहान शुभवर्तमान आणि 19वा अध्याय 27 ते 28 हे वचन परमेश्वराने आपल्याला तेव्हा वंदस्तंभावरती परमेश्वर जात असताना, त्या डोंगरावरती चढत असताना तो बोललेला आहे. बाई, पहा हा तुझा मुलगा आणि पुत्र आणि पहा ही तुझी आई. आणि पुत्राला म्हटलेलं आहे की पहा ही तुझी आई. वचनामध्ये जे सांगितलेलं आहे प्रियानो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे आहे की मत्तेय शुभवर्तमानामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला सांगते 15व्या अध्याय 4थ्या वचनामध्ये की तू आपला आई आणि बाप याच्या आज्ञा पालन कर, त्याच्या आज्ञेत राहा, त्यांचा सन्मान कर, आणि जो कोणी तसं करत नाही त्याला देहांत शिक्षा व्हावी असं म्हटलेलं आहे. आणि हीच आज्ञा आपल्याला 10 आज्ञांमध्ये परमेश्वर पित्याने दिलेली आहे, ज्याने आपल्या हाताने त्या आज्ञा लिहिलेल्या आहेत. त्या हातांच्या आज्ञेने त्याने जे आपल्याला सांगितलेलं आहे तेच आज आपल्याला देखील येशूने सांगितलेलं आहे. आणि ह्या वचनामध्ये प्रियानो जे आहे की आईबाप जे आहेत, हे ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियानो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आईबाप हे आपल्या जीवनामध्ये अतिशय एक महत्त्वाचा भाग असा आहे. कारण आपण ज्या देवपित्यावरती प्रेम करतो तो पिता आपली आई पण आहे आणि आपला बाप पण आहे. आणि त्याने ह्या जगामध्ये आई आणि वडील जे निर्माण केले आहेत. प्रियानो, जेव्हा मूल जन्माला येतं तो पित्या परमेश्वराने किती आपल्यासाठी किती सुंदर अशी योजना केली की तो मूल जन्माला येण्याच्या अगोदरच त्याच्यासाठी सगळी नाती ठेवलेली असतात. त्याला आई वडील तयार करून ठेवले, त्याला प्रोटेक्शन म्हणून त्याला भावंड ठेवलेले असतात, त्याला सुंदरसं घर ठेवलेलं असतं, त्याला आसरा ठेवलेला असतो, त्याला खाण्यासाठी त्याला खाण्यापिण्यासाठी सगळी व्यवस्था पित्याने करून ठेवलेली असते. आणि मग ते मूल जन्माला येतं प्रियानो. आणि मग पहा की परमेश्वर एवढी आपल्या लोकांची काळजी घेतो. एक आईबाप जेव्हा आपल्या मुलाला जन्माला घालतात तेव्हा खूप योजना करतात, त्याच्यासाठी खूप चांगली स्वप्न बघतात, खूप त्यांच्या मनात त्याच्याबद्दल, त्या बाळाबद्दल, त्या लेकराबद्दल खूप आशा असतात. आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाला चांगल्यातलं चांगलं आणि उत्तमातलं उत्तम द्यावं. मत्तेय शुभवर्तमानामध्ये म्हणलेलं आहे 7व्या अध्यायामध्ये पहा की असा कुठला बाप आहे की मुलगा आपल्या मुलाने भाकरी मागितल्या असता त्याला धोंडा देईल किंवा दुसरा एखादा पदार्थ म्हणजे त्याला असं देईल म्हणून, म्हणजे दगड धोंडे देईल असं म्हणून म्हटलेलं आहे. तर प्रियानो, असं नाही आहे की पिता जो आहे आपल्या पित्याला जेव्हा आपण अंतःकरणापासून जेव्हा काहीतरी मागतो, आनंदाने मागतो, तेव्हा तो असा कुठलाच बाप किंवा कुठलीच आई नाही की ते आपली इच्छा पूर्ण करणार नाही. ते आपली इच्छा पूर्ण करतात. आणि सगळ्यात अगोदर पहिला जे रेफरन्स आहे तो मुलांना दिला जातो. आई वडील इतकं प्रेम आपल्या मुलांवर करतात. त्यांची अशी इच्छा असते की आपल्या मुलाला सगळ्यातलं सगळं उत्तमातलं उत्तम सगळं मिळावं, चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं खायला प्यायला मिळावं, चांगलं कपडा लत्ता मिळावा, त्यांचं चांगलं एज्युकेशन व्हावं, ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहावेत. हे सगळं आईबापाचं मुलांबद्दल असतं. पण मुलांचं काय? मुलांचं आईवडिलांबद्दल तसं असतं का? नाही. कारण आताच्या ह्या जगामध्ये पहा की प्रीती थंडाविले आहे, बायबल सांगते, आणि हे अगदी सत्य आहे प्रियानो. पहा की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा घर आनंदाने, हर्षभराने, आनंदित, प्रफुल्लित होतं. पण जेव्हा ते मूल मोठं होतं तेव्हा त्या मुलाला आपल्या आईबापाची अडचण व्हायला लागते, घरात जागा कमी पडायला लागते. आणि मग काय होतं की घर मोकळं करायचं असतं मुलांना, आणि त्यामुळे ना वृद्धाश्रम खचून भरलेले असतात. तिथं आई वडिलांना ट्रान्सफर केलं जातं. तुम्ही तिथे राहावा, मी तुम्हाला महिन्याला पैसे पाठवीन, असं करेन तसं करेन, हे असं सांगतं. वर्षानुवर्ष मुलांकडे पाहिलं जात नाही, त्या आई वडिलांकडे पाहिलं जात नाहीत. अशी आत्ताच्या सध्याची पिढी झालेली आहे. म्हणजे प्रीती थंडावी, शेवटचा काळ आहे, प्रभू येण्याची वेळ आलेली आहे. पण प्रियानो, जर आपण असं काय वागत असेल तर मला तुम्हाला सांगू द्या की आपण सुटणार नाही. कारण एक ना एक दिवस आपल्याला त्याच्या पुढे उभं राहावं लागणार आहे. कारण पहा की आम्ही प्रार्थना करतोय, आम्हाला देवाचं वचन माहीत आहे, आम्ही विश्वासणारे, आम्ही म्हणतोय आम्ही येशूला मानतो, आम्ही पित्याला मानतो, आम्ही सगळं मानतो, आम्ही सगळं करतो. पण जर आपल्या आईबापाचा आपण सन्मान करत नाही, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतोय. कारण ज्या आज्ञा परमेश्वरानं आपल्या हाताने लिहिलेली आहे त्यातलीच ही एक आज्ञा आहे. आणि जर ही आज्ञा जर आपण मोडतोय, जन्मदात्या आईबापाला जर आपण तुच्छ लेखतोय, तर प्रियानो ह्याचा हिशोब आपल्याला द्यावं लागेल. कारण की त्यांनी जे केलेलं आहे ते निस्वार्थीपणे केलेलं आहे, आणि जे येशूने केलेलं आहे ते निस्वार्थीपणे केलेलं आहे.
ज्यांना आईबाप नाही त्यांनी आता सध्या आईबाप म्हणून येशूमध्ये बघतात की तूच माझा आई, तूच माझा बाप. पण प्रियानो, हे सत्य आहे की येशू आपला आई आणि आपली बाप, आपली माऊली, आपलं सर्व काय आहे. पण प्रियानो, आपलं जे प्रथम कर्तव्य आहे ते म्हणजे की आपले आईबाप. आणि हे आई वडील आपल्यावरती एवढे प्रेम करतात, मग आपण त्या इच्छेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागणं हे परमेश्वराची इच्छा आहे. आपण त्याचे आज्ञापालन करणं ही देवाची इच्छा आहे. जर आपण आज्ञापालन करत नाही, उल्लंघन करतोय, तर आपल्याला देहांत शिक्षा होईल असं म्हटलेलं आहे. पहा की येशूचं देखील आई वडील आहेत. आणि ह्या जगामध्ये जेव्हा येशू ह्या जगात आला तेव्हा त्याला त्याची आई होती. आणि येशूचं आईबरोबरती जे बॉन्डिंग आहे ते अतिशय नातं घट्ट, प्रीतीचं, मायेचं आहे. कारण वचनात असं सांगितलेलं आहे. वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आईचं आणि लेकराचं नातं जे आहे ते खूप मजबूत असं आहे. कारण की पहा की जेव्हा कार्याला सुरुवात जेव्हा झाली येशूच्या, तेव्हा जो पहिला चमत्कार होता तो त्यावेळेस त्याची आई होती त्याच्यासोबत. आणि असं सांगितलेलं आहे वचनामध्ये, काना गावामध्ये जे लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये पहा की जेव्हा येशू आपल्या आईसोबत गेले, आपले शिष्य सोबत असताना जेव्हा त्याच्या आईने सांगितलं की इथं द्राक्षरस नाही आहे, द्राक्षरस नाही आहे आणि त्यांचा द्राक्षरस संपलेला आहे. आणि तेव्हा पहा की येशूला सांगितलेलं आहे की त्या द्राक्षरस करून दे त्यांना. आणि पहा की तो जो पहिला चमत्कार होता, येशूनं आपल्या आईचे आज्ञापालन केलेले आहे. आणि जी त्याच्या कार्याची सुरुवात झालेली आहे ती तिथून सुरुवात झालेली आहे. पहिला चमत्कार त्याला म्हटलेला आहे. आणि पहा की जेव्हा जेव्हा येशूचं कार्य झालेलं आहे तेव्हा त्याच्या आसपास त्याची आई असते, त्याची आई होती. आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की पहा की इथं जेव्हा ह्या डोंगरावरती, जेव्हा या कवटीच्या डोंगरावरती जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलं होतं, तेव्हा तो अतिशय वेदनामध्ये होता, अतिशय त्रासामध्ये होता. त्याच्या अंगातून सगळं रक्त वाहत होतं. तो जखमांनी त्याच्या जखमा इतका चिघळलेल्या होत्या, इतका रक्तबंबाळ तो झालेला होता, इतका दुःख सहन करत होता. आणि निंदा, नालस्ती ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात होता. लोक त्याच्यावर थुंकत होते, एवढा तो अपमान सहन करत होता. सगळी परिस्थिती तो सगळा सहन करत होता, एकटा सहन करत होता. आणि प्रियानो, बायबल सांगते की त्या ठिकाणी जी लोक सहन करत होती ती 4 लोक सहन करत होती. कारण त्या वधस्तंभावरती येशूच्या आजूला बाजूला उजवीकडं डावीकडं 2 चोर होते. ते त्यांच्या कर्मामुळे ते जलत होते, ते सहन करत होते. पण येशू जो होता तो निरपराध असा होता, तरी देखील त्याला वधस्तंभावर खिळले होते. पण चौथा एक व्यक्ती होता ज्याचं दुःख दिसत नव्हतं, पण तरी देखील तो सहन करत होती. आणि ती म्हणजे त्याची आई मरिया ही जिनं लहानाचं मोठं त्याला केलं, ज्याला जन्माला घातलं, ज्याला लहानाचं मोठं केलं, जिच्या पुढं तो लहानाचा मोठा झाला, ज्याला सगळ्या गोष्टी आपल्या आईकडून शिकल्या. प्रियानो, अशी ती त्याची आई. त्या आईच्या अंतःकरणाला किती दुःख होत असेल. आपलं मूल जे आहे ती इतकं वेदना सहन करत आहे, इतकं दुःख सहन करत आहे. त्या आईला मेल्याहून मेल्यासारखं वाटत असेल, कारण इतकं तिला दुःख होत होतं. कुठल्याही आईला जर एखाद्या आपल्या मुलाला जर समजा जरासं खरचटलं किंवा जरासं कापलं किंवा ते मूल पडलं तर त्याला जरासं रक्त आलं तर ती आई इतकी काळजी करते, तिचं जेवण खाणं सुटतं, ती रात्रंदिवस झोपत नाही, रात्रंदिवस ती आपली सेवा करायला लागते आणि आपली काळजी घ्यायला लागते, आपल्याला बरं करायला बघते. तिला आपल्याला जे वेदना होतात त्याच्यापेक्षा दुपटीने तिला वेदना होतात. तर मग विचार करा की इथं जगाचं पाप ज्याच्यावरती लादलं गेलेलं आहे, त्या निरागस अशा त्या व्यक्तीवरती, त्या इनोसेंट अशा त्या येशूवरती जेव्हा हे इतकं दुःख ओढलेलं आहे, इतकं मोठं संकट त्याच्यावरती आलेलं आहे, तेव्हा त्याच्या आईला किती वेदना होत असतील. कारण तिला ही योजना माहीत होती. कारण की येशू या जगामध्ये आलेला आहे तो सर्व जगाचं पाप हरण करण्यासाठी म्हणून आलेला, सर्व जगाचं पाप आपल्यावरती घेण्यासाठी म्हणून आलेला आहे. तिला माहीत होतं तो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेला आहे, तिला माहीत होतं. आणि म्हणून ती सहन करत होती आणि आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयात ते सर्व साठवून ठेवत होती. ती त्या वेदनांमध्ये, ती त्या त्रासामध्ये होती. आणि ह्याची जाणीव फक्त आणि फक्त येशूला होती. स्वतः दुःखात आणि त्रासात असून देखील पहा की त्यानं ही गोष्ट कधीच विसरली नाही की आपली आई आपली जबाबदारी आहे. प्रियानो, आज आम्ही ख्रिस्ती जीवन जगतोय, तर आमच्या ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे वागतो का, हे आत्मपरीक्षण आम्ही प्रत्येकाने वैयक्तिक केलं पाहिजे. देवाच्या कृपेमध्ये आम्ही आहोत असं आम्ही म्हणतोय, तर खरोखरच आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे वागतोय का, ह्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तुम्हाला मला एक सांगू द्या की एक भाऊ आहे, एक होते की पहा की त्यांनी 12 वर्ष त्यांनी आपल्या आईशी भेटले नाहीत. एकुलता एक मुलगा होता, 12 वर्ष आईशी भेटले नाहीत.
फक्त काहीतरी पैशाच्या अडचणीमुळे, काहीतरी प्रॉपर्टीच्या कारणामुळे त्याने आईचं तोंड पाहिलं नाही, 12 वर्ष पाहिलं नाही. आई त्याच्याकडे जात असायची, त्याला भेटायचा प्रयत्न करायची, त्याच्या दारात देखील जाऊन उभं राहायची, त्याचे दार ठोकायची, तरी देखील तो उघडायचा नाही दार. इतकी वाईट परिस्थिती अशी होती. म्हणजे एवढं तो ख्रिस्ती असून देखील त्याचं मन इतकं तो घट्ट करून ठेवत होता. मग तो कशाची प्रार्थना करत होता, कुणाची प्रार्थना करत होता हे त्यालाच माहित. आणि प्रियानो, ती आई सतत वाट बघत होती की एक दिवस माझा मुलगा मला भेटायला येईल, एक दिवस माझा मुलगा भेटायला येईल. असं करत करत एक दिवस ती आई मरून गेली. आणि जेव्हा त्या मुलाला सांगण्यात आले की तुझी आई नाही आहे, ती संपलेली आहे, तेव्हा प्रियानो दवाखान्यात तो आला. आणि दवाखान्यात आल्यानंतर मग तो व्हिडिओ शूटिंग करू लागला. त्या आईच्या नाकात कानात जेव्हा कॉटन घालवले तेव्हा त्याचे ते व्हिडिओ शूटिंग करू लागला. जेव्हा तिला कब्रस्तानामध्ये दफन करत होते तेव्हा ते व्हिडिओ शूटिंग करू लागला. डोळ्यातून एक थेंब अश्रू नाही, पण ते व्हिडिओ शूटिंग करू लागला. आणि तेव्हा लोक त्याला म्हणाले की तू हे सगळं शूटिंग का करत आहेस, तू हे सगळे फोटो का काढत आहेस, तुला दुःख होत नाहीये का? तर तो हो, दुःख होते, पण मी कुणाला सांगू? मग जेव्हा मला माझ्या आईची आठवण होईल तेव्हा मी हे पाहीन आणि मग मी थांबवेन. माझ्या मनाला मी दिलासा देईन की मी माझ्या आईला भेटलो, अशा पद्धतीने तरी भेटलो. प्रियानो, आता त्याने चांगलं केलं का बरोबर केलं की वाईट केलं हे देव जाणो आणि तो जाणो. पण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं की आज आपण आपली मनं अशी जर कठीण करून बसलो तर प्रियानो, एक दिवस आपल्याला त्या न्यायसनासमोर उभं राहावं लागणार आहे. देवाला हिशोब द्यावं लागणार आहे की आम्ही खरोखरच आमची जबाबदारी पूर्ण करतोय का. त्या वंदस्तंभावरती जात असताना, मरणाच्या दारामध्ये पोचत असताना देखील येशूनं आपली जबाबदारी नाकारलेली नाही आहे. त्यानं पहा की त्यानं 12 शिष्य निवडलेली होती. त्या 12 शिष्यांमध्ये त्यानं जे त्याचे शिष्य प्रिय होते, त्या 3 शिष्यामध्ये जो योहान, याकोब आणि पेत्र, ह्याच्यामध्ये जो योहान होता तो अतिशय प्रिय, येशूच्या हृदयाला जवळ पोचलेला असा तो व्यक्ती, ज्याला प्रीतीचं कॉलिंग होतं. म्हणूनच योहान कृष्णवर्तमानामध्ये आपल्याला योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये, दुसऱ्या पत्रामध्ये आपल्याला योहानाची प्रीती, देवाची प्रीती आपल्याला त्याच्यामधून दिसून येते, कारण त्याला प्रीतीबद्दलचं जास्त कॉलिंग आहे. आणि पहा की त्याच्याद्वारे परमेश्वराने एवढी कृपा पुरवलेली आहे. आणि पहा की त्या योहानाला येशूने जे आहे ते आपल्या आईची जी जबाबदारी आहे ती दिलेली आहे की पहा ही तुझी आई आहे, आणि पुत्रा पहा की ही तुझी आई आहे, आणि हा तुझा मुलगा आहे, असं म्हणून येशूनं त्यांना सांगितलेलं आहे. आणि तेव्हापासून ते त्याच्यानंतरपर्यंत ते मरिया जोपर्यंत आहे तोपर्यंत योहानाने मरियेचा सांभाळ केलेला आहे आणि उत्तम रीतीने सांभाळ केलेला आहे. तो त्या विश्वासामध्ये टिकून राहिलेला आहे. त्यानं त्याच्या आईची काळजी घेतलेली आहे, तिचा सांभाळ केलेला आहे. आणि असं सांगितलेलं आहे की जेव्हा पहा की देवपित्याने ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, आणि प्रकटीकरणाचं जे आहे पात्मबेटावरती जे प्रकटीकरण मिळालेलं आहे ते परमेश्वरानं 12 शिष्यांमध्ये फक्त आणि फक्त योहानाला त्या गोष्टी सगळं प्रकटीकरण केलेलं आहे. तो किती भाग्यशाली आहे की देवाच्या वचनामध्ये, देवाच्या आज्ञामध्ये राहिलेला आहे, आणि म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेला आहे. ही देवाची कृपा म्हणायची प्रियानो, की पहा की तो जबाबदारी पूर्ण करतोय आपली, तर आपण देखील आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. आपल्या आईबापाच्या आज्ञेत आपण राहिलं पाहिजे. त्यानं ही जबाबदारी पूर्ण केली. पहा की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देवाच्या वचनामध्ये राहतो तेव्हा परमेश्वर देखील आपल्याला आशीर्वादित करतो. तर चौथ्या वचनामध्ये चौथा शब्द जो आहे तो चौथा शब्द आपण पाहणार आहोत. मार्क शुभवर्तमान 15 अध्याय 34 वचनामध्ये यलोई यलोई लमा सबकतनी, म्हणजे माझा देवा माझा त्याग का केला. इथे या वचनामध्ये म्हटलेलं आहे की पहा की तो जो आहे तो देवाचा कोकरा जो आहे आणि जो जगाचा तारणकर्ता, जो उद्धारकर्ता आहे, तो ह्या जगामध्ये आलेला आहे. प्रियानो, जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा परमेश्वराने सृष्टी सर्व निर्माण केली तेव्हा आदाम आणि हव्वाला घडवलं, तेव्हा त्या बागेमध्ये ते 2 जण होते, आणि त्या दोघेमध्ये त्यांच्यामध्ये जेव्हा शैतान गेला आणि ते पापामध्ये आले, त्याच्यापूर्वी ते परमेश्वराच्या सहभागितीमध्ये होते. आदाम आणि हव्वा परमेश्वरासोबत राहत होते, पण नंतर पहा की त्यांनी देवाच्या उपस्थितीपासून ते लांब झालेत. कारण की जेव्हा शैतानाने त्यांना पापात घातले, तेव्हा पापात ते पडले, तेव्हा त्यांना जाणीव झाली. त्यांनी जे बऱ्या वाईटाचं फळ जे आहे ते फळ खाल्लं, तेव्हा त्यांच्यामध्ये पाप आलं आणि त्यांना जाणीव झाली की आपण निर्वस्त्र आहोत. प्रियानो, जेव्हा त्यांना समजलं तेव्हा ते परमेश्वर येण्याची वेळ जेव्हा झाली तेव्हा ते झाडाच्या पाठीमागे लपलेत. आणि जेव्हा देव जेव्हा आला बागेमध्ये
तेव्हा पाहिलं, तेव्हा ते दोघ जण लपलेले आहेत हे पाहिलं, तेव्हा परमेश्वराला ह्याची जाणीव झाली की काही ना काहीतरी चुकीचं झालेलं आहे, म्हणून हे लपलेले आहेत. आणि मग पहा की असं झालेलं आहे की आदामा आदामा कोठे आहेस असं म्हणून जेव्हा हाक मारली, तेव्हा आदाम म्हणाला की मी झाडाच्या मागे लपलेलो आहे, कारण मी निर्वस्त्र आहे. आणि मग पहा की असं झालेलं आहे की तुला तुला हे सगळं कुणी सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की पहा की जी सहभागी तू मला दिलेली आहेस तिनं मला ते फळ दिलं आणि मी ते खाल्लं. प्रियानो, तिथंच पहा की परमेश्वरापासून मनुष्य जो आहे तो वेगळा झाला. पण आज पहा की परमेश्वराची कृपा आपल्यावरती महान अशी झालेली आहे की त्यावेळेस तो लपलेला झाडाच्या पाठीमागे जो लपलेला होता, तो आज नवीन करारामध्ये येशू जो आहे तो तुमचं आणि माझं जे नातं आहे ते परमेश्वर पित्याशी जोडण्यासाठी म्हणून आलेला ह्या जगामध्ये जो कोकरा आहे, ज्याने स्वतःचं रक्त वाहून आपल्याला त्या रक्ताच्या द्वारे शुद्ध केलेलं आहे. हाबिलाचं रक्त पूर्ण नव्हतं किंवा बकऱ्याचं रक्त पूर्ण नव्हतं, म्हणून स्वतःचं रक्त त्यानं पित्यानं आपल्या पुत्राचं रक्त ह्या जगाच्या पापाच्या हरणासाठी वाहिलं आणि त्या रक्ताच्या द्वारे आपण शुद्ध आणि पवित्र होऊन त्या वंदस्तंभावरती जे आपल्या येशूला खेळण्यात आलं त्याद्वारे पहा की या पृथ्वीचा स्वर्गाशी नातं जोडलं गेलं. आपण परमेश्वराच्या कृपेमध्ये गेलो प्रियानो. आपण देवाशी नातं जोडल्यामुळे पहा की आज जेव्हा आपण तारणारा उद्धारकर्ता म्हणून जेव्हा आपण येशूचा स्वीकार करतो, तेव्हा पहा की तो जो आहे पिता आपल्याला पाहतो, तेव्हा येशूचं रक्त आपल्यावरती असतं. तेव्हा झाडाच्या पाठीमागे लपलेला आदाम आज रक्ताच्या आतमध्ये, रक्त वरती दिसतं येशूचं आणि रक्ताच्या आतमध्ये दडलेला मनुष्य परमेश्वराला फक्त पवित्र आणि पवित्रच दिसतो, कारण की त्या आपल्यावरती, तुमच्या माझ्यावरती येशूचं रक्त असल्यामुळे आपण पवित्र असे दिसतो. आणि मग येशू जो आहे तो आपलं तारण, आपलं जीवन आपल्याला देत आहे. त्याने त्याचं जीवन आपल्याला काढून दिलेलं आहे आणि ते जीवन आपण घेऊन स्वर्गामध्ये पोचत आहोत प्रियानो. देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने केलेली आहे. देवाची योजना परमेश्वरानं आपल्या पुत्राच्या द्वारे पूर्ण केलेली आहे. जे कुठलाही संदेष्टाक पूर्ण करू शकला नाही, कुठलाही सेवक पूर्ण करू शकला नाही, कुठलाही व्यक्ती ही गोष्ट पूर्ण करू शकली नाही, ती फक्त आणि फक्त देवाचा पुत्रच फक्त करू शकतो आणि येशूनं ते केलेलं आहे. देवाची महान कृपा आपल्या जीवनावरती झालेली आहे. येशूच्या द्वारे नवीन जीवन आपल्याला मिळालेलं आहे आणि हे नवीन जीवन जे आहे त्याच्यामध्ये आपण टिकून राहिलं पाहिजे. कितीतरी वेळा आपण मोहामध्ये अडकतो, आपण पापामध्ये भरकटून जातो, आपण परमेश्वराच्या कृपेपासून वेगळं जातो, पण परमेश्वराची नजर आपल्यावरती असते. देव आपल्याकडे पाहत असतो आणि म्हणून आपण विचार करून वागले पाहिजे. विचार करून आपण आपलं जीवनक्रम चालवला पाहिजे. देवाची कृपेमध्ये आपण राहिले पाहिजे. देव जेव्हा आपल्यावरती कृपा करतो तेव्हा आपण त्याच्या कृपेमध्ये राहणं हे गरजेचं आहे. ते वंदस्तंभावरती रक्त जे सांडलेले होते ते पवित्र, ते सामर्थ्यशाली रक्त आज तुमच्या माझ्या जीवनावरती असताना आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहोत प्रियानो. आणि पहा की जो चौथा उद्गार होता, जो पाचवा उद्गार आहे, तो पाचवा उद्गार म्हणजे पहा की योहान कृष्णवर्तमान 19वा अध्याय योहान कृष्णवर्तमान 19वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. हालेलुया. पहा की परमेश्वराचं वचन आपल्याला ह्या जीवनामध्ये बघा, ह्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की येशू म्हणतो की मला तहान लागलेली आहे. जो जगाचा उद्धार करताय, जो जीवनाचं पाणी सगळ्यांना देत आहे, त्याला तहान कशी लागेल? पण पहा की त्याला तहान लागलेली आहे प्रियानो. पण त्याला तहान लागलेली आहे, ती कशाची लागलेली आहे? तो ज्या उद्देशाने इथे आलेला आहे, ज्या लोकांचं तारण करण्यासाठी म्हणून आलेला आहे, त्या आत्म्यांची तहान त्याला लागलेली आहे. त्याला असं वाटत आहे की त्या नरकामध्ये जी हजारोच्या, लाखोच्या, करोडोच्या संख्येने जी पलटण चाललेली आहे ती थांबावी आणि ती सर्व स्वर्गाच्या दिशेकडे वळावी, आणि म्हणून त्याला तहान लागलेली आहे, त्या आत्म्यांची तहान लागलेली आहे. आणि पहा की योहान कृष्णवर्तमानामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जी स्त्री आहे, शमरूनी स्त्री, त्या ती स्त्री जेव्हा पहा की येशूला भेटलेली आहे, तेव्हा पहा की तो म्हणतो काय, तिला म्हणतो की मला तहान लागलेली आहे. तेव्हा ती म्हणते की यहूदी लोक आमच्याकडे पाणी मागत नाहीत, मग तुम्ही पाणी का मागता आमच्याकडे? तेव्हा
तेव्हा तो सांगतो काय की मला तहान लागलेली आहे, मी कोण पाणी मागणार आहे हे तुला जर समजले असते तर तू मला अशी म्हटले नसते. मीच जीवनाचं पाणी आहे हे जेव्हा तो म्हणतो तिला, त्यावेळेस पहा की ती जी स्त्री आहे ती येशूला म्हणते की हा मसीहा येणार आहे आणि तो आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि तेव्हा येशू तिला म्हणतो की ज्याची तू वाट पाहत आहे तो मीच आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की पहा की जेव्हा तिला ही गोष्ट समजली की मसीहा आणि तारणारा आहे आणि तो आपल्याला भेटलेला आहे आणि त्याच्याकडून आपण देवाचं वचन, आपण परमेश्वराचं तारणाचं वचन ऐकलेलं आहे, हे जेव्हा तिला समजतं प्रियानो, तेव्हा तिच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य केलेला आहे आणि ती गावामध्ये गेलेली आहे आणि सर्व लोकांना सांगितलेली आहे की पहा की मी ज्याने मला सांगितलं की मी कोण आहे आणि मी काय आहे हे ज्याने सांगितलं मला, तो व्यक्ती आलेला आहे आणि तो येशू सर्व मी केलेल्या सर्व गोष्टी त्याने सांगितलेल्या आणि तो जगाचा तारणार आहे आणि तुम्ही त्याला येऊन भेटा. आणि तेव्हा पहा की ते सर्व गावकरी लोक आलेले आहेत आणि येशूचं वचन ऐकलेले आहेत आणि तेव्हा ते स्वतः म्हणालेले आहेत की होय आम्ही विश्वास ठेवतो, फक्त तू सांगितलंच म्हणून आम्ही विश्वास ठेवत नाही, तर खरोखरच हा देवाचा पुत्र आहे असा आम्ही विश्वास ठेवतो. कारण खरोखर तो तारणार आहे, आम्ही विश्वास ठेवतो कारण आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. प्रियांनो, आज येशू जो आहे तो अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आपण नुसतं तोंडाने बोलून नव्हे तर आपण अंतःकरणापासून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. वचन सांगते प्रियानो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पाहतो त्याला समजते की येशू म्हणजे काय आहे, तारण म्हणजे काय आहे, नवीन जीवन म्हणजे काय आहे, सार्वकालीन जीवन म्हणजे काय आहे आणि तो देवाचा पुत्र आपल्या जीवनामध्ये आलेला हे आपलं भाग्य आहे. जर आज परमेश्वराचं वचन तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहे तर त्यासाठी कान बंद करू नका, तर अंतःकरण उघडून त्याचा स्वीकार करा, नम्र अंतःकरणाने त्याला आपल्या जीवनामध्ये घ्या आणि अनुभव घ्या की तो किती चांगला आहे. कारण त्याचं येणं उद्देश हाच आहे की तुमचं आणि माझं तारण व्हावं, आपल्याला सार्वकालीन जीवन मिळावं. आणि म्हणून आम्ही त्याचं वचनाचा स्वीकार आपण आज करूया, त्याचा तारण करता उद्धार करता म्हणून स्वीकार करूया, तर तो आपल्याला जीवन देईल. प्रियानो, आपल्या सर्व प्रॉब्लेम मधून, आपल्या सर्व अडचणींमधून तो आपल्याला सोडवेल, आपल्याला आशीर्वादित करेल, आपल्याला जीवन देईल. देव वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद पित्या, आम्ही तुमचे आभार मानताय, तुमच्या नावाची स्तुती आणि गौरव करत आहे पित्या. आजचं वचन पित्या आशीर्वादित करा परमेश्वर प्रभू. ज्या ज्या कानांनी ऐकलं त्या प्रत्येकाला तुमचा आशीर्वाद द्या, अनुग्रह द्या, तुमची कृपा मिळू दे परमेश्वर प्रभू. आमच्या रोपे चॅनेलसाठी प्रार्थना करत आहे प्रभू, हे चॅनेल आशीर्वादित करा परमेश्वर प्रभू. अधिकाने अधिक गावांपर्यंत पोहोचावं परमेश्वर प्रभू आणि तुमचं कार्य अधिकाने अधिक वाढावं प्रभू. हे आशीर्वादित करत आहे, तुमचे आभार मानताय. ज्या लोकांना प्रभू प्रार्थनेची गरज आहे पित्या, ज्यांना परमेश्वर प्रभू काय अडचणी असतील तर त्यांच्या अडचणी दूर कर, जे आजारी असतील त्यांना बरं कर परमेश्वर पित्या बापा. ज्यांना खरोखरच बापा वचनाची तहान लागलेली आहे त्यांची तहान पूर्ण कर प्रभू. ज्यांना खरोखर तारणाची गरज आहे पित्या त्यांच्यापर्यंत हे तारण पोचलं जाऊ दे पित्या. असं तुझ्या दयेने कृपेने कार्य होऊ दे प्रभू. तू आशीर्वादित करताच प्रत्येकाला. मी तुझ्या आभार मानता. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागत आहे म्हणून ऐक पित्या.